लहान मुलांसाठी मोड आलेली कडधान्ये खाणे खरंच खूप गरजेचं आहे. त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, जे की लहान मुलांच्या किंवा आपल्या शरीराला खूप गरजेचं आहे. पण माझा शौर्य आहे ना, मोड आलेली कडधान्ये वगैरे खात नाही. स्वराजला खूप आवडतात. ते तेल मीठ टाकून भाजून दिलं तरी तो खातो, त्याला खूप आवडतं. तर शौर्याच्याही पोटामध्ये गेलं पाहिजे म्हणून मी इथं जी कडधान्ये होती ती स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये लसूण 2 ते 3 मिरच्या आणि थोडंसं जिरं टाकून मिक्सरवरती छान असं वाटून घेतलं. ते पहिलं बारीक होत नव्हतं म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि बारीक असं ग्राइंड करून घेतलं. त्यामध्ये टाकली हळद, त्याचबरोबर मीठ आणि छान असं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, जेणेकरून छान अशी टेस्ट येईल कोथिंबीरची. त्याचबरोबर त्यामध्ये मी इथं 2 चमचे बेसन टाकलं. त्याचबरोबर 1 चमचा तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ टाकलं आणि वरून गव्हाचं पीठ टाकलं. छान असं मिक्स करून घेतलं, हातानेच मिक्स केलं, जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाही. बेसन टाकलं की बेसनाच्या गाठी होतात म्हणून तवा तापायला ठेवला. तव्यामध्ये तेल घातलं आणि हे बॅटर छान असं मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतलेलं जे बॅटर आहे तर ते तव्यावरती छान असं स्प्रेड करून घेतलं. अगदी आपण धिरडे किंवा चिला डोसा जसं बनवतो तसं हे बनवून घ्यायचं आणि छान असं पसरवून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. सोडा वगैरे घालायची काही गरज नाही आहे ह्यामध्ये. छान असं भाजून घेतलं आणि मुलांना खायला दिलं. दोन्ही मुलांना खूप आवडलं आणि खरंच खूप हेल्दी नाश्ता आहे हा. तुमची मुलं जर कडधान्य खात नसतील तर असं काहीतरी नक्कीच बनवून देऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.